सख्या रे भाग 4. मॉम सरप्राईज सांगायचं नसतं. ध्रुव तिचे गाल ओढून बोलला. ध्रुव तू मिस करतो ना श्रेयाला. अचानक त्या बोलल्या आणि तो एकटक पाहत होता. मॉम ती मला सोडून गेली. मी नाही प्रॉमिस. तिने तोडलं. मी नाही प्रॉमिस केलं होतं. तिने कोणतीही परिस्थिती येवो माझीसोबत आणि साथ ती कधीही सोडणार नव्हती. पण तिने अर्ध्या आयुष्यावर माझीसोबत सोडली. जस्ट वेट अँड वॉच मॉम. जे आपलं आहे ते आपल्याला मिळणार. जे आपल्याला सोडून जातं त्याला आपण त्याच्या मर्जीने इव्हन त्याच्या मर्जीशिवाय आपलं करतो. कपूर आहे आपण. ध्रुव बोलला. कविता मात्र शंकेने त्याच्याकडे पाहत असता त्याने हलकेच परत गाल ओढून त्याच्या रूममध्ये निघून गेला. आता पुढे. किती टेस्टी आहे. नूडल्स इज माय फेवरेट. श्रेया ओठांवरून जीभ फिरवली. आत्ताच त्या हॉटेलमध्ये आल्या होत्या. मस्त असं गरमागरम नूडल्स समोर होते. श्रेयाच्या तोंडाला मात्र पाणी सुटलं होतं. पण ध्रेया खात नाही तोवर तिलाही खाता येणार नव्हतं. ती झाल्यापासून कधी तिने तिच्या आधी जेवण केलं नव्हतं. ध्रेया अजूनही रागात गाल फुगवून बसली होती. आजूबाजूचे मात्र त्या दोघींना वळून वळून पाहत होते. ध्रेयाकडे तर कुतूहलाने पाहत असता. मला नाही खायचं. तुला खायचं असेल तर तू खा. ती रागात तिच्यावर खेकसली. तिच्या ओरडण्याने मात्र बाकी तिच्याकडे पाहू लागले. अगं माझी आई. आपण नाही आहोत इथे. बाकीही आहेत. श्रेया दाटवत म्हणाली. ती अजूनच चिडली. तुला अजूनही मी चुकीची वाटते. माझी बाजू घेणार कोणी नाही. माझे डॅडी येऊ दे एकदा मग तुला बघेन. ती जवळजवळ धमकी देत म्हणाली. श्रेया डोळे ताठ करून पाहते. अगदी बापाचा गुण आहे ही पोरं. त्रास द्यायचा एक चान्स सोडत नाही. श्रेया चिडून म्हणाली. तीही खायचं सोडून हाताची घडी घालून बसली. दोघीही एकमेकींना टशन देत असता. आता मात्र ध्रेयाचा ताबा सुटला. तिने एक स्पून घेऊन पटापट खायला सुरुवात केली. तिला खाताना पाहून श्रेया हसली. खाण्याच्या बाबतीत अगदी तिच्यावर गेली होती. स्वभाव मात्र ध्रुववर होता. श्रेयाही खाऊ लागली. गेला का राग. हॉटेलबाहेर पडताच श्रेयाने ध्रेयाला विचारलं. हा. ती खुश होऊन बोलली. श्रेयाही खुश झाली. दोघीही आता रात्री 7 वाजता घरात आल्या. बेल वाजवली. ताईसाहेब किती उशीर केला. कामवाली गंगू म्हणाली. अगं तुझ्या लाडक्या चिमणीला हॉटेलचं खायचं होतं म्हणून उशीर झाला. श्रेया आत येत म्हणाली. अहो ताई पण मी तर सगळं जेवण करून ठेवलं आहे. त्याचं काय करू. गंगू म्हणाली. अगं ने तुझ्या घरी. आणि काय ग सोनूला तू घरी आणत नाही. श्रेया सोफ्यावर पडली. ध्रेया तिच्या बाजूला बसून मोबाईल पाहत बसली. कान मात्र या दोघींच्या बोलण्यावर असतात. अहो ताईसाहेब सोनू नाही म्हणतो म्हणून. गंगू तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत म्हणाली. तो का तू. श्रेया पाण्याचा ग्लास घेत म्हणाली. गंगू गोंधळली. अगं गंगू चाची सोनू इज माय ब्रदर. तू जर उद्या त्याला घेऊन नाही आली तर मी तुझ्याशी बोलणार नाही. मला त्याची खूप आठवण येते. ध्रेया मोबाईल पाहत धमकी देत बोलली. कान इकडेच होते वाटतं. श्रेया तिला बारीक डोळे करून म्हणाली. कपूरचा गुण आहे. ध्रेया ऐटीत म्हणाली. श्रेया आणि गंगू खुदकन हसली. ताईसाहेब तुम्ही सगळा खर्च करता पहा. माझ्या सोनूला चांगल्या शाळेत पण टाकलं. रोज जेवण पण इथून न्यायला लावता. काही पैसे लागले तर मदत करता. परत मागत नाही ते पैसे. किती करता माझ्यासाठी तुम्ही. या जगात कोणाला कोणासाठी 1 मिनिट नसतो. अगदी आपलं माणूस करणार नाही माझ्यासाठी तेवढं तुम्ही करता. खूप उपकार आहेत तुमचे माझ्यावर. गंगू इमोशनल होऊन बोलली. श्रेयाही इमोशनल झाली. गंगू चाची मला तुझ्या हातचा मस्त गाजराचा हलवा करून दे आता. माझ्या मम्माला काही येत नाही. ध्रेया मध्येच तोडत म्हणाली. गंगूला काय बोलावं कळलं नाही. ती गुपचूप किचनमध्ये निघून गेली. श्रेया मात्र तिच्याकडे एक भुवई उंचावून पाहत होती. तिने तिचं लक्ष मोबाईलवर केंद्रित केलं. श्रेया नाही अशी मान हलवली. तिला माहीत होतं श्रेया रडली की त्याला आवडत नव्हतं. एकतर ती काहीतरी तोडफोड करायची नाहीतर स्वतः मोठ्या मोठ्याने तांडव करायची. कधीकधी श्रेयाला वाटायचं हीच अति होतं. पण डॉक्टरला सांगून पाहिलं. त्यांनी इट्स नॅचरल म्हणून सांगितलं. तिनेही नंतर जास्त विचार केला नाही. कदाचित स्वभाव असू शकतो. कपूर विला. कुमुद माझा फोन पाहिला का. रणवीर बेडवर बसून म्हणाला. मला काय माहीत. असेल इथे कुठेतरी. कुमुद तिच्या गाऊनची नोड लावत म्हणाली. प्लीज दे ना यार शोधून. रणवीर वैतागून लॅपटॉपवर पाहत म्हणाला. ती चिडूनच आरशासमोर लोशनची बाटली आपटली. त्याचा मोबाईल शोधू लागली. धर. तिने त्याच्याकडे न बघता मोबाईल बेडवर फेकला. त्याने रागात तिच्याकडे पाहिले. असा बघू नको. आज तू मला बाहेर फिरायला घेऊन जाणार होता विसरला. ती चिडूनच म्हणाली. त्याने जीभ चावली. ओ स्वीटहार्ट आय एम सॉरी. ही नवीन कंपनी सुरू केली त्यामुळे कामाचा लोड जास्त वाढला आहे. प्लीज अंडरस्टँड. त्याने मागून उठून तिला मिठीत घेतले. बोलू नको. तिने लटक्या रागात त्याच्या पोटात कोपर मारला. आऊच. रणवीर कळवळला. त्याने तिला मागून जोरात ओढून स्वतःकडे वळवलं
आणि मिठीत कैद केलं. तीही राग विसरून त्याला घट्ट मिठी मारली. ध्रेया आल्यापासून मोबाईल पाहत आहे. दे इकडे, डोळे दुखतील. श्रेया बेडवर बसून तिच्या हातातून मोबाईल काढून म्हणाली. मन्मा प्लीज, फक्त एकदा दे, परत नाही घेणार. ध्रेया लाडात बोलली. असं काय आहे त्यात? आल्यापासून त्यात तोंड खुपसून बसली होती. सांग मग देईन. श्रेया मोबाईल हाताने गोल फिरवत म्हणाली. ज्या अमितला तू जवळ करून प्रेमाने बोलली होती ना, त्याने व्हॉट्सॲपला आमचा क्लासचा ग्रुप आहे ना, त्यावरून तुझा कॉन्टॅक्ट फाइंड करून तुला पर्सनलला हाय करून मिस यू आंटी असा मेसेज टाकला आहे. ती गाल फुगवून बोलली आणि श्रेया अठ्ठ्या पडल्या. तिने मोबाईल चेक केला तर खरंच मेसेज पडला होता. अमित आणि सरनाईकचा सोबत हसतानाचा पिक डीपी होता. अमिताने खूप सारे मेसेज केले होते. ध्रेया मॅडमनी त्याला रागाचे इमोजी पाठवून परत मेसेज नको करू रिप्लाय दिले होते. श्रेयाला कळून चुकलं, त्याला मायेची, ममतेची किती गरज आहे, पण ध्रेया ऐकणाऱ्यातली नव्हती. तिला माहीत होतं. श्रेयाने एका हातात तिला कुशीत घेऊन तिच्या केसांत हात घालून कुरवाळत म्हणाली. ध्रेया, तुला माहीत आहे ना, तुझ्या मम्माला पण मॉमचं प्रेम नाही भेटलं आयुष्यात. फार नशिबी लोक असतात ज्यांना आईवडील दोघांचं प्रेम एकसोबत भेटतं, पण माझ्यासारखे काही अनलकी असतात ज्यांना भेटत नाही. त्याचंही तसंच आहे बच्चा. त्यालाही वाटत असेल माझी आई असावी, मलाही तिचं प्रेम अनुभवता येईल. तूच सांग, तो काही वेगळ्या भावनेने बोलत असेल का? तिने अतिशय प्रेमळ तिच्या भाषेत समजावलं. ध्रेयाला तिची चूक कळली. तिला वाईट वाटू लागले. आय एम सॉरी, मी जास्त रिक्ट केलं, पण तू मला डॅडीशी पण भेटवत नाही, आणि तू जर माझ्यापासून लांब दूर गेली, मी काय करू? ध्रेया रडवेली चेहरा करून बोलली. श्रेयाला भरून आलं. डोंट क्राय माझी चिडकी चिमणी. डॅशिंग छान दिसते. अशी रडकी नाही. तू रडली तर माहीत आहे ना मी काय करते. श्रेया तिच्या पोटाला हलक्या गुदगुल्या करत म्हणाली. नो मन्मा नो. ध्रेया हसत तिच्यापासून लांब पळत होती. दोघीही खळखळून हसत आडव्या पडल्या. ध्रेया मात्र जागी होती. तिने हळूच श्रेयाचा मोबाईल घेऊन पासवर्ड टाकून ओपन केला. कोणाला तरी मेसेज करून खुश होऊन तिला बिलगून परत झोपली. बॉस मॅडमचा विला. दर्श खुश होऊन समोर विला दाखवत म्हणाला. ध्रुव डोळ्यांत साठवून इकडे तिकडे पाहत होता. रात्रीच्या अंधारातही बाजूला लाईट असल्याने त्याला पूर्ण स्पष्ट दिसत होतं. मोठा नव्हता पण छोटाही नव्हता. अगदी सुंदर असा विला होता. एका बाजूला वॉटर पार्क, दुसऱ्या बाजूला गार्डन होतं. बहुधा मागे थोडा थोडा स्नो पडल्यासारखं वाटत होतं. पांढरे पांढरे शुभ्र असे छोटे छोटे ढग पडल्यासारखं वाटलं. बाजूला तसाच पण छोटा विला होता. दर्श, हा विला मला हवा आहे, ध्रुव म्हणाला. बॉस, तो राहुलचा आहे, दर्श म्हणाला. ध्रुव आश्चर्यचकित होऊन पाहिलं. व्हॉट? तो इथे कसा? हिच्यासोबत काय करत आहे? त्याने एकामागून एक प्रश्न विचारले. रागात मुठी आवळल्या, डोळ्यांत अंगार फुलला होता. आय वॉन्ट स्मॉल इन्फॉर्मेशन अबाउट श्रेया, ध्रुव करारी बॉसी टोनमध्ये म्हणाला. येस बॉस, तो एवढंच म्हणाला. तो खुश होता. इतक्या दिवसांनंतर आपली बहीण भेटली. कधी तिला भेटू असं झालं होतं. पार्ट कसा वाटला नक्की कळवा. लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका.